निर्भयावर झालेल्या अत्याचारांमुळे लोकांच्या संतापाचा कडेलोट झालाय। आरोपी जितेंद्र शिंदे, संदीप भवाळ आणि नितीन भैलुबे या 3 मावस भावांना फासावर चढवण्याची मागणी होते। पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला शस्त्र परवाना देण्याचं आश्वासन दिल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस संरक्षण, कायदा, कडक शिक्षेची तरतूद महत्त्वाची की शस्त्र परवाना देण्याची नवी रीत, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। प्रत्येक महिला आज महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीये, प्रत्येक युवती महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही। असुरक्षिततेची जी भावना आहे, तर प्रत्येक महिलेला तुम्ही आता रिव्हॉल्वर देणार का, बंदूक शस्त्र देणार का, तर ते तुम्ही द्या। राज ठाकरेंनी सांगितलंय की गुन्हेगाराचे हातपाय तोडावे। मी तर म्हणते हातपाय तोडायला गुन्हेगार आमच्या तावडीत द्या ना, राज ठाकरेंच्या तावडीत तरी द्या। आम्ही सगळ्या महिला येतो त्यांचे हातपाय तोडायला। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महिला अत्याचारात मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो। गेल्या वर्षी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे 15,029 गुन्हे दाखल झाले, ज्यात बलात्कार आणि लैंगिक शोषण अशा 3,438 गुन्ह्यांचा समावेश आहे। त्यामुळे देशात महिलांसाठी असुरक्षित असलेल्या राज्यांमध्येही महाराष्ट्रानं वरचा क्रमांक पटकावलाय। भारतात महिला अत्याचाराच्या दर तासाला 35 केसेस दाखल होतात। दर महिन्याला 2,808 महिलांवर बलात्कार होतात। म्हणजेच दररोज किमान 94 महिला बलात्कारासारख्या अत्याचाराच्या बळी ठरतात। यातल्या अनेक केसेस पुढे फास्ट ट्रॅक कोर्टात चालतात, परंतु वर्षानुवर्ष फक्त तारीख पे तारीख सुरू असते। यातले अनेक गुन्हेगार नंतर पॅरोलवर आणि जामिनावर सुटका करतात आणि गायबही होतात। स्लो ट्रॅकवर चाललेली न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलीस यंत्रणा यांच्यामुळे या गुन्हेगारांचं मनोबल वाढतंय। यावर अद्याप तरी उपाय सापडू शकलेला नाही। शस्त्र परवान्याबद्दल माझं हे मत आहे की बिलकुल द्यायला पाहिजे, कारण की आता जर ज्या मुलीसोबत झालं आहे ते दुसऱ्या मुलीसोबत नाही हो, त्याच्यासाठी ते मला वाटतं तरी द्यायला पाहिजे। कुटुंबाला देण्यापेक्षा मला असं वाटतं ज्यांच्यावर हा अत्याचार होतोय, ज्या मुलींवरती ते सहन करतायत, त्यांना हे शस्त्र परवाने द्यायला हवेत। कारण त्यांच्याजवळ जर ते बाळगत असतील तर त्यावरती त्यांच्याजवळ एक विश्वास निर्माण होईल आणि कुणीही असं अत्याचार करण्याची हिंमत त्या मुलींवरती करणार नाही। आपण पेपर उघडतो तर असं का दिसतच नाही की ही बलात्काराची बातमी आलीच नाहीये। कुठे ना कुठे काही ना काहीतरी हे अशा बातम्या येतातच आणि असं घडतच आहे। तर हे सगळं कमी होईल जर असं शस्त्र वगैरे दिले। भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून किंवा फुटकळ राजकारणासाठी शस्त्र परवान्याचं आश्वासन तात्पुरता मलम आहे, त्यामुळं फारसं काही हाताला लागणार नाही। शिवाय कोपर्डीचं उदाहरण देऊन उद्या शस्त्र परवान्यांची मागणी वाढली तर काय करणार आहे, याचा विचार गृहमंत्री फडणवीसांनी केला आहे का, हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।